मंडळी, नवरात्रीतला आजचा 9वा दिवस आणि आजचा रंग आहे गुलाबी. देवीचे 9व्या दिवशीचे रूप म्हणजे माता सिद्धिरात्री. सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून ही ओळखली जाते. कमळामध्ये बसलेली, हातात कमळ, गदा, चक्र आणि शंख धारण केलेली ही देवी प्रतीक मानली जाते ज्ञान, संपन्नता आणि समाधानाचे. सिद्धिरात्री मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. सगळीकडे नवरात्रीचा सोहळा अगदी उत्साहात सुरू आहे. असं म्हणतात की देवाचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता असते. त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सगळ्या स्वच्छता दूत ताई असणार आहेत आपल्या आजच्या भागाच्या अतिथी. त्यांच्याबरोबर आपण खेळ खेळणारच आहोत आणि आजच्या भागाची हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माझ्या या सगळ्या सख्यांचं. स्वच्छ संस्थेमध्ये मी गेले 6-7 वर्ष झालं काम करत आहे आणि जशी मी कामाला लागलेले तशी मी 4-4 मजली 5-5 मजली बिल्डिंग करते. आम्ही स्वच्छतेचं काम करणारे आहे. आम्ही वयस्कर आहे. आम्ही काय करावं काय नाही. घरात आमचं कोण कमवणारा नाही. माझी मुलं मला सांभाळत नाही ती. आमचं ह्याच्यावर तरी पोट आहे. ह्याच्यावरच आमचं चालतंय सगळं घर. आज जवळजवळ आम्ही 40 वर्ष झालंय भंगार काच पत्रा इथून आम्ही पोट भरतोय. वेगळा वेगळा कचरा सुद्धा करून ठेवत नाही ते लोक. माझी फक्त हीच अपेक्षा आहे की त्यांनी पॅड वेगळे ठेवावं, सॅनिटायझर, नॅपकिन, हागीस वेगळं ठेवावा. काचा त्याच्यामध्ये असतात, केस त्याच्यामध्ये असतात. आम्हाला निवडताना एवढा प्रॉब्लेम होतो, एवढा त्रास होतो. आम्हाला पण मुलं बाळ आहे, आमचा पण जीव आहे. आम्ही पण सुखरूप राहिलो पाहिजे. आम्ही ते सुखरूप राहावं म्हणून आम्ही त्यांची एवढी काळजी घेतो. तर आमची अपेक्षा आहे की त्यांनी पण आमची काळजी घेतली पाहिजे. पैशांचा तरी एवढा प्रॉब्लेम आहे. मोठी मोठी लोक असून सुद्धा या महिन्याचं त्या महिन्याला पैसे देतात. आम्हाला परवडत नाही तरी पण आम्ही काम करतो, दारोदार जातो, कचरा उचलतो. मग आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आता. आणि आमच्या स्वच्छता म्हणते ती काम करू नका. का करू नका? आम्हाला स्वच्छ पाहिजेच. आमची स्वच्छ नाही काढली पाहिजे. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. माझं नाव सविता मारुती साळवे आहे. सविता ताई, आणि किती वर्ष झाली तू स्वच्छता दूत म्हणून काम करतेस? मी स्वच्छ म्हणजे 2006 पासून काम करते. 2006 पासून तू काम करतेस. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष होतील तुला आता. पण मला सांग, कुठल्या काळामध्ये जास्त काम असतं, म्हणजे कुठल्या वेळी जास्त काम असतं? आणि म्हणजे इतर वेळी पण आमचं कष्टाचं काम आहेच, पण आम्हाला कचरा म्हणजे सोनं वाटतं. त्याच्यापासून आम्हाला म्हणजे भरपूर खूप काय फायदा आहे. त्यामुळे आम्हाला याचं दुःख नाही वाटत. आम्ही आतापर्यंत कचऱ्यामधनंच वरती आलेलं आहे. इतर वेळी पण वर जा, कचरा, नागरिकांना खुश करणं आमचं काम आहे. नागरिक आमच्यावर खुश आहे भरपूर. वा, काही खूप छान वाटलं ज्या पद्धतीने तू बोललीस. मला एक वाक्य खूप आवडलं की ते कचराच म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे. हे फार अत्यंत महत्त्वाचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे, तिथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी ते नृत्य सादर करायचंय जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. सगळ्यांना कळलेलं आहे? हा ताई, तुला कळलेलं आहे? व्हेरी गुड. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. लावली कडी, घरात
झोंब्याने मारली उडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी हो! अंगात आले अंगात आले अंगात आले याच्या अंगात आले अंगात आले अंगात आले उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलं याच्या अंगात आले अंगात आले आता बघूया. ताई कशी आहेस? कसं वाटतंय ताई या कार्यक्रमात येऊन? नाही बोलायचं नाही माझ्याशी, माझ्याशी बोलणार नाही ताई. ये ताई असलीस तू, डोळे पण मिचकवले. तू बाद झालेली आहे, तू बसू शकते, तू इथं बसू शकता. अगं माझ्या इथं पायांना हलवू नको सांग. अरे बापरे, ओहो. ठीक आहे. ताई हसली आणि बाद झालेली आहे. ताई बसू शकते. ओके. ताई कशी आहेस? ताई तू हल्लीस, तू पण डोळे पण मिचकावले. अरे देवा. ताई तू बसू शकतेस. ताई हसलीस तू. अगं ताई हसलीस तू. ताई तू बाद झाले, तू बसू शकते. एवढी हसली तरी पण तशीच उभी आहे तिथे बघत. हा हरकत नाही. हा ती पण ताई बाद झालेली आहे. आणि आपल्या या पुढच्या खेळामध्ये 5 ताई इथे आलेल्या आहेत. आणि ह्या खेळाचं नाव काय आहे आणि तो खेळ आपण कसा खेळणार आहोत ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याआधी ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रेश्मा सुभाष लोंढे. किती वर्ष तू या स्वच्छता दूत म्हणून काम करतेस? 7. अच्छा. पण जसं तू म्हणजे आमची सगळ्यांची तुम्ही सगळे काळजी घेतच असतात आरोग्याची, तुम्ही किंवा तू स्वतःची अशी आरोग्याची कशी काळजी घेतेस? ज्यावेळेस आम्ही कचऱ्यावरनं घरी जातो ना, त्यावेळेस तर आम्ही आंघोळ केल्याशिवाय घरात मध्ये जातच नाही. का तर कचऱ्यामध्ये एवढी घाण असते ना की आम्हाला ना आमच्यापेक्षा आमच्या घरातल्या लोकांची लेकरांची भीती वाटते की आम्हाला जे किटाणू आमच्या बरोबर घरी येतात ना ते आमच्या लेकरांपर्यंत पोहोचले नाही पाहिजे. आम्ही आले पहिल्यांदा बोरीमध्ये आंघोळीला जातो. अच्छा. आणि येतानीच ना सॅनिटायझरची बाटली जाताना घेऊन जातो. ते येतानीच कचऱ्याचं काम झालं की हाताला चोळत घरी यायचं. आणि खरंच हे कौतुकाचं काम आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या ताई ज्या तुम्ही करत असताना खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. दादा मी एक सांगू का की लोकांना तुमच्या दारात जी स्वच्छवाली बाई येते ना, तुम्ही कचरा तिला द्या, दारामध्ये बाहेर असं टाकू नका. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे जेव्हा आपण कचरा देतो तेव्हा ते तुम्ही आल्यानंतरच तुमच्याकडे द्यायचं, हा बाहेर ठेवायचं नाही. बाहेर फेकून देऊ नका. आम्ही दारापर्यंत त्यांच्या गेलो ना तरी आम्हाला लोक कचरा देत नाहीये. अच्छा. लोक म्हणतात आम्ही चालता चालता फेकतो ना. अच्छा. सकाळी माझा नवरा कामावर जाताना घेऊन जाईल, शेवटी त्यांनी बाहेरच फेकणार ना, आमच्याकडे देणार नाहीये. कुठं पण टाका पण कचऱ्याच्या डब्यात द्या. आम्हाला द्या ना, अगर दुसऱ्याला द्या, पण कचऱ्याच्या डब्यातच कचरा द्या. नाही, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ताई तू इथे मांडलेला आहेस. कारण बऱ्याच वेळा असं होतं की स्वतः कचरा टाकायला जातात, तो टाकत असताना तो रस्त्यावरती पडत असतो आणि कुठेही टाकला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला त्या शहरामध्ये असं असतं की कचरा पेटी सोडून आजूबाजूचाच कचरा सगळीकडे झालेला असतो आणि तो सगळा त्रास खरं तर आपल्या ह्या सगळ्या ताईंना होत असतो. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आपण पुन्हा एकदा ह्या सगळ्या ताईंचा विचार करूया, त्यांची सुद्धा तितकीच काळजी घेऊया, कारण ही सगळीच आपल्यासारखी माणसं आहेत. मला एक खरं तर गोष्ट आठवली आणि फार ती महत्त्वाची आहे की जेव्हा सकाळी दारावरची बेल वाजते आणि घरातली आई आपल्या मुलाला किंवा कोणालाही जेव्हा विचारते की अरे कोण आलाय बघ रे, तेव्हा आपण म्हणतो की कचरेवाली आली आहे किंवा कचरेवाला आलाय. तर मला असं वाटतं की कचरा आपण करत असतो आणि तो साफ करण्यासाठी, तो स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता दूत ताई आलेली असते. तर माझं हे प्रामाणिकपणे सगळ्यांना म्हणणं आहे की आता यापुढे सांगताना असं सांगा की स्वच्छता दूत ताई आलेली आहे, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळ्या ताईंचा एक नकळत केलेला हा सन्मान असेल, त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे
कपावर कप सगळेच ग. हा आता हा खेळ काय मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक ताई तुमच्या समोर पेपर कप आहेत. ओके, हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर ते पेपर कप बरोबर काढायचे आणि पिरॅमिड तयार करायचे. करायचं एकावर एक आपण कप रचतो ना तसं. आणि सगळ्यात वरती एकच कप आला पाहिजे. हा वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1 2 3. हा लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये पिरॅमिड उभं करायचंय. हा ठीक आहे. काय काय ताईंची वेगळी पद्धत असू शकते बाबा. हा हरकत नाही. हा कमीत कमी वेळामध्ये आणि पिरॅमिड हा उभं झाल्यानंतर हात वर करायचे. हा शाबाश, ताई पडलेलं आहे कप तिथं. शाबाश, व्हेरी गुड. हा ताई तुझा एक ग्लास खाली पडलेला आहे. एक कप लवकर लवकर गोळा कर सगळे. लवकर लवकर गोळा कर इथून. हा लवकर गोळा कर इथे. हा शाबाश 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 मस्त. हा शाबाश शाबाश. लवकर लवकर तिथं ते उचलायचे. हा शाबाश शाबाश. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आणि एकदाचे हे पिरॅमिड उभे करून झालेले आहेत बाबा. ह्या ताईने जे खायचे कप लावलेत ना ते सगळ्यांपेक्षा वेगळेच लावलेले आहेत. पण चांगलं आहे. हा हा आता वेळ झालेली आहे निर्णयाची. 2 नंबरची ताई जी आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. म्हणजे दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. हा शेवटचा खेळ काय असणार आहे, त्या खेळाचं नाव काय असणार आहे, तो कसा खेळायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ह्या दोन्ही ताईंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव रेश्मा सुभाष लोंढे. माझा मोठा मुलगा 26 वर्षाचा होता. तो गेल्या वर्षी वारला. परवाच त्याचं वर्ष श्राद्ध झालं. ताई इतकं दुःख असताना सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे. सुखाचे म्हणजे प्रसंग असे काही आठवतच नाही. तेवढे दुःखाचेच प्रसंग आहेत माझ्याच बरोबर. माझं लग्न 14व्या वर्षी झालं. तेव्हापासून मी कष्टच करते. माझं लग्न झालं, नवरा वारला, आता मुलगा पण गेला, आई वडील पण गेले. मी राहते भावाच्या इथं. आणि माझ्या मागं आता परपंच आहे. 2 सुना आहेत, एक मुलगा आहे छोटा, त्याची 2 मुलं आहेत. एवढं मला एकटीलाच बघावं लागतं. ह्यांना बघून तर मला जगावं लागतं सर. ताई घरातले जे 2 आधारस्तंभ असतात तेच गेल्यानंतर पुन्हा आपल्या ह्या कुटुंबाला पुन्हा उभं करायचंय, सक्षमपणे उभं राहायचं, ती ही उमेद तुला कशी मिळाली? कसं असतं, आईचं जे म्हणणं असतं ना ते सगळ्या गोष्टीला सामावून घेतं. पण ती ना एक वेळेस नवऱ्याचं पण दुःख सहन करू शकते, पण पोटच्या लेकराचं कधीच नाही करू शकत. पण त्याला मला त्याच्या बारक्या लेकराकडे बघून जगावं लागतंय की मला माहिती आहे माझ्या मागत त्यांना कुणाचा आधार नाहीये. त्यांना बघून मी खंबीर असलं तर ते जगतील. मी खंबीर नसले ना त्यांनी पण नाही जगू शकत. ताई तू ज्या पद्धतीने मन मोकळं केलंस आणि बोललीस ते बघून खरंच खूप छान वाटलं. आता आपण या ताईशी आपण गप्पा करणार आहोत. कोण कोण असतं घरी? मी 2002 मध्ये लग्न करून आले. त्यावेळेस मी म्हणजे आई वडिलांच्या इथं पण मी खूप दुःखामध्ये, जास्त सासरकड नाही पण आई वडिलांच्या इथं खूप दुःख मिळालं मला. माझी आई डोक्यात वेडी होती आणि माझे वडील दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. मी रेल्वे स्टेशनवर अंगातले कपडे काढून भीक मागितली. मग माझे मावशी काका आणि आजी ते देव माणसं. माझे आई वडील वारले, त्यांनी माझा सांभाळ केला. माझ्या मावशीने काकांनी. खरंच देवा ते माझं ऐकत असतील. आई माराव आणि मावशी जागाव ही गोष्ट खरी आहे.
त्यांनी माझं लग्न करून दिलं. माझे 2 भावंड त्यांनी ह्याच्यामध्ये टाकले हॉस्टेलमध्ये. त्या भावंडांना मला दाखवलं, त्यांना सांगितलं की त्यांची बहीण 18 वर्षाची झाल्यावर मुलांना घ्यायला येईल. मग माझं लग्न झाल्याच्या नंतर मी मुलांचा खुलासा काढला. मग एकाचं नाव शंकर, एकाचं नाव आनंद. त्यांचा मी खुलासा काढला. माझ्या भाऊजींनी, माझ्या मिस्टरांनी, सगळ्यांनी मला साथ दिला. त्यांचा पण मला लय अभिमान आहे. तेव्हा कुणाला पण एवढे दुःख देऊ नको. मी भीक मागितले, मी धुणं भांड्याचं काम केलं, मी गवंडी काम केलं, मी भाकरी मागितले, तांब्या घेऊन लोकांच्या दारात माझ्या भावांसाठी मी लय केले. मी लहानपणीच माझ्या भावांच्या आई बनले होते. त्याच वेळेस ते आठवलं तरी पण आता आहे ना, जसं मी स्वच्छ सहकारी संस्थेमध्ये आले आणि तिथं आमच्या सगळ्या बहिणी एक कुटुंब म्हणून आहे. आम्ही हसून खेळून, मला हे दुःख मला कधी जाणवत नाही. माझा 18 वर्षाचा मुलगा सुद्धा वारलेला आहे. फक्त आता माझी मुलगी, माझा नवरा आणि आम्ही परिवारामध्ये आहे फक्त. जे इतके सगळे अडथळे येऊन सुद्धा, इतका सगळा त्रास सहन करून सुद्धा तू खंबीरपणे उभी आहेस. उभी आहे. आणि हीच एक स्त्री शक्ती आहे, ज्या स्त्री शक्तीला माझ्या पूर्ण टीमकडून, ह्या स्त्री शक्तीला माझ्याकडून खरंच तुला सलाम येत आहे. आणि खरंच तुझं अगदी मनापासून मी तुझं कौतुक करतो. धन्यवाद. आणि या माहेरच्या छानशा आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. तुमच्या समोर एक फुगा असणार आहे. तो फुगा फोडायच्या आधी संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरतीच नृत्य सादर करायचे आणि गोल 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 फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचे. कळलं तुम्हाला? आणि जी ताई पहिल्यांदा जाऊन ती फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती. गोल गोल फिरायचे, गोल गोल फिरायचे, गोल गोल फिरायचे. तिथं कुठं चालली जागेवर कुठं? हा फोडा फोडा. हा संगीत थांबलेलं आहे. अगं ताई हाल. हा हा हा. पाय लावलं का? पाय लावलं का? हात राहू दे, राहू दे. हा हा हा. नाही हात लावायचं नाही, फुग्याला हात लावायचा नाही. लवकर लवकर लवकर. हा हा हा. शाबाश. हा हा ये. हा फोडा. हा फोडा एक. हा फोडा. हा हा. अरे अरे कुठं? अरे कुठं कुठं? नाच 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 ताई नाच. हा आणि आपल्या या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई. ताई तुझं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन. तुला तर आम्ही सन्मान चिन्ह देणारच आहोत, पण मला असं वाटतं की माझ्या ज्या इतर सगळ्या ताई आहेत त्यासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच विजेत्या आहेत. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांचा कौतुक आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतात. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सुद्धा एक सन्मान चिन्ह देणार आहोत. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. या. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी कविता ताई हिला आजच्या आपल्या भागाची हुकमाची राणी चा सन्मान देतोय. आणि त्याच्यामुळे मी ताईंना इथे बोलवतो की ताई तुम्ही इथे यायचे. या बरं.
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे कविता ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा हे सन्मान चिन्ह काही खूप खूप अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. मंडळी, कळत न कळत आपण आपल्या शहरांमध्ये, शहरातील रस्त्यांवरती आणि आपल्या सोसायटीमध्ये आपण कचरा करत असतो आणि दुसऱ्याच दिवशी आपलं शहर, आपले रस्ते, आपली सोसायटी हे सगळं स्वच्छ झालेलं असतं. ते या सगळ्या ताईंमुळे. ह्या सगळ्या ताई ह्या त्यांचं नुसतं कामच करत नाही तर ते आपल्यावरती उपकारच करत असतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला या सगळ्या ताईंचा खरं तर मनापासून अभिमान तर आहेच, पण आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत आणि अगदी मनापासून मी तुमचे आभार मानतो ताई आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.